जय जिजाऊ जय शिवराय. तर काल मी जो व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत पोहोचला आहे. आणि मी जे सांगितले होते की तुम्हाला राज्य स्तरीय मीटिंग होते म्हणून 9 ते 11 पर्यंत, तर त्या मीटिंगमध्ये पण त्या सरांनी माझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला. महाराष्ट्रामधून ज्या ज्या समाजसेवा ज्यांना करायची इच्छा आहे ती व्यक्ती तिथं मीटिंगला जॉईन होता. तर त्यांना पण सगळ्यांना तो व्हिडिओ ऐकवला. तर त्यातले एका मुलीचं पण तिनं 4थीला आहे ती मुलगी, तिनं पण तिचं मनोगत व्यक्त केलं आणि सांगितलं की आपल्याला आरक्षणाची भरपूर गरज आहे. तर आमच्या घरचे पण घरचे पण जाणार आहेत उपोषण करण्यासाठी, तर त्यांच्याबरोबर मी पण सहभाग घेणार आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत माघार घेणार नाहीत, कारण की आरक्षणाचं महत्त्व म्हणजे आरक्षणाशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि आरक्षण म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. असं म्हणजे 4थीच्या मुलीला कळालं तर हे आपल्या मराठा समाजांना तर सगळ्या मोठ्या माणसांना तर लक्षात आलंच असेल की त्याचं महत्त्व काय आहे ती. त्याच्यामुळे ह्याच्या अगोदर पण भरपूर जणांनी आंदोलनाचा पुढाकार घेतला, पण त्याच्या घरी लगेचच संध्याकाळी फॉर्च्युनर असेल किंवा लगेचच 2 महिन्यात 3 मजली 4 मजली बंगला असेल की त्याला लगेचच राजकारणात घ्यायचं, एखादं पद द्यायचं किंवा अशा काही भरपूर गोष्टी घडल्या की हिऱ्यापेक्षा पण मौल्यवान असा आपल्याला हा व्यक्ती त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे की मनोज दादांनी. त्याच्यामुळे आपण त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्यांना सहकार्य करायचं. ते त्यांच्या लेकरासाठी नाहीतर आपल्या लेकरासाठी जास्त करायला लागल्यात. त्यांना स्वतःना कुणबी प्रमाणपत्र मिळालं, नोंद निघाली मिळालं तरी देखील ती म्हणले की मी ह्याचा लाभ घेणार नाही. जोपर्यंत घराघरात आरक्षण पोचत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही. तर अशी व्यक्ती आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही ही लक्षात घ्यावं सगळ्या मराठा समाजाने आणि भरपूर मोठ्या संख्येने पाठिंबा द्यावा. तर माझं एवढंच सांगणं आहे की आत्ता नाही तर पुन्हा कधीच ही अशी संधी येणार नाही. आणि आपण आता म्हणू की 5 आणि 10 दिवस माझे बुडतील जर तिथं पाठिंबा देण्यासाठी जरी गेलो तरी तुम्ही आता 5 दिवसाचा आणि 10 दिवसाचा जर विचार केला तर 5व्या पिढीपर्यंत आपली कशी तरी चलत राहील पिढी कशी तरी का होईना, पण समजा परेशानी होईल किंवा काहीतरी होईल, पण 6व्या 7व्या पिढीपर्यंत मराठा समाज म्हणजे काय हे सुद्धा कुणाला माहिती जास्त होणार नाही. की त्याच्यामुळं की सगळ्यांनी ह्याच्यात सहभाग घ्या आणि सगळ्यांनी पाठिंबा द्या. म्हणजे मग की ह्या मराठा समाजानं तर जास्त भरपूर संख्येनं भरपूर लढाया केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तर आपल्याला मराठा ह्या समाज सगळ्याला एकात घेऊन चालतोय आणि सगळ्यांसाठी मोठ्या भावाची भूमिका पार पाडतोय. त्याच्यामुळं पण आपल्याला सपोर्ट हा भरपूर जणांचा आहे आणि त्याच्यामुळं आपण पण पुढे चाललं पाहिजे ना. आता ज्यावेळेस मी तो व्हिडिओ टाकला त्यावेळेस त्या पण 4थीच्या मुलीनं स्वतःचं मनोगत व्यक्त केलं की तसेच भरपूर जणांच्या इच्छा असतात, पण मनोगत व्यक्त कोण करू म्हणजे करतंय कोण नाही. त्याच्यामुळं पाठिंबा द्यायला तर भरपूर जणांनी यावं आणि ही आता आलेली संधी घालवायची नाही. आपल्यात एक मन आहे बघा की 1 घाव 2 तुकडे, तर आता 1 घाव घालून 2 तुकडे करायची वेळ आलेली आहे. तर मनोज दादांनी स्वतःच्या घरावर तुळशीपात्र ठेवून समाजासाठी समाजसेवा करतात ही आपण विसरलं नाही पाहिजे. आणि 2012 पासून हा लढा चालू आहे, तर 2024 मध्ये आपल्याला आपल्या स्वतःचा हक्काचं ज्याच्या नोंदी कुणबी आहे त्यांचं कुणबी प्रमाणपत्र त्यांना पोचलंय. आणि की असं नाही की आता फक्त 10-12 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि त्याचं यश लगेच सरकारने दिलं, असं केलं नाही. तर आपल्याला ही काहीच विसरून चालणार नाही की मनोज दादांनी स्वतःची 2 एकर जमीन समाजासाठी विकली, एवढं उपोषण केलं आणि तिथल्या माता माऊल्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, त्यांच्यावर गोळ्या देखील झाडल्या, पण त्या मागं हटल्या नाहीत. आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे, ज्यांना सहभागी व्हायचं आहे, ज्यांची तयारी आहे त्याने उपोषणाला बसू शकतात, पण पाठिंबा तर द्यायचा आणि सहभागी तर सगळ्यांनी तिथं व्हायचं. एकजुटीची ताकद काय आहे ती आपल्याला दाखवून द्यायची आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही. झालं माझं बोलून. जय जिजाऊ जय शिवराय.